तर राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधनं तसा दावा करण्यात आलाय। त्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटलंय। बघूयात। शिंदेंची शिवसेना फुटणार, 35 आमदार भाजपच्या गळाला। भाजपचं राज्यात ऑपरेशन लोटस। राज्यात आणखी एका राजकीय भूकंपाची भविष्यवाणी करण्यात आली आहे। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत उभी फूट पडणार असल्याचा दावा करण्यात आलाय आणि हा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातनं करण्यात आलाय। गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय भाकीत करण्यात आलंय। भारतीय जनता पार्टी त्यांच्या ऑपरेशन लोटस या मोहिमेअंतर्गत शिवसेनेचे 35 आमदार फोडणार आहे। शिंदे यांनी जे पेरलं तेच उगवलंय। भाजपला शिंदे नकोसे झालेत। शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झालाय। रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसं फोडली या तक्रारीवर अमित शहा यांना हसू आवरलं नाही। जे शिंदे स्वतःच फुटले त्यांनी माणसं फोडण्यावरती चिंता करावी हा मोठा विनोद आहे। महाराष्ट्रात सत्ता पक्षातील नाराजी नाट्य सुरूच राहील आणि या नाराजी नाट्याचा तिसरा अंक सुरू झालाय असा दावा सामनातनं करण्यात आलाय। एकनाथ शिंदे साहेबांचे कित्येक मंत्री त्यांचं ऐकत नाही। त्यांना कंट्रोल देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात आणि याच्यात उदय सामंताचं नाव एकदम वरचं आहे। अन्य काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत। मला वाटतं ते हळूहळू यथावकाश समोर येतील। त्यामुळे जे सत्य आहे ते सत्यच आहे। अहो काही लोक कशाला उदय सामंतांचा जो घरोबा दिसतोय तो काय आपल्याला कळत नाहीये का? आणि उदय सामंतच त्यांचे लीडर होणार आहेत हेही दिसते। हे भविष्य आहे। आता मुरजी पटेल जे आमदार हे मी नाही भविष्य देत आहे का मी ज्योतिषी नाही, पण मी अनेक वर्ष राजकारणात काम केलंय, अगदी वयाच्या 22-23 वर्षापासून। त्यामुळे हे भविष्य कळतंय। सामन्यातल्या या दाव्याला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील कुरघोडीच्या राजकारणाची किनार आहे। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत फोडाफोडीचं राजकारण बघायला मिळालं। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात भाजपनं मोठ्या प्रमाणात फोडाफोडी केली। शिंदे पिता पुत्रांच्या मर्जीतील स्थानिक नेत्यांना भाजपनं पक्षात घेत धक्का दिला। ही फोडाफोडी शिंदेंच्या चांगली जिव्हारी लागली। शिंदेंनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला। खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिवसेना नेते भाजपनं गळाला लावले। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत वाद निर्माण होतात। महायुती विरोधातल्या बंडखोरांना आर्थिक पाठबळ दिलं जातं। पक्ष प्रवेशासाठी पैशाचा बाजार मांडला जातोय अशी तक्रार शिंदेंनी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। तर महाराष्ट्रातल्या घडामोडींकडे माझं लक्ष आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहे। तुम्ही एनडीएच्या घटक पक्षाचे प्रमुख आहात, तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासन अमित शहांनी दिल्याचा दावाही शिंदेंच्या गोटातनं करण्यात आलाय। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सामनातून ऑपरेशन लोटसचा दावा करण्यात आलाय। असा कोणी काही दावा करू शकतो। तुम्ही ज्या वृत्तपत्राचं नाव घेताय मुळामध्ये त्या वृत्तपत्राचा खप किती आणि त्याचे वाचक किती याच्यावरनं त्या वृत्तपत्राचं काय आहे हे आपण सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे स्वतःचं संपलेलं राजकारण जिवंत ठेवण्याकरता रोज अशा प्रकारचे फेक नरेटिव्ह त्या वृत्तपत्रातून ते पसरवत असतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्ताधारी भाजप शिवसेना आमने सामने असल्याचं चित्र आहे। तर आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इतर पक्षातील स्थानिक नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय। त्याचा फटका शिंदेंच्या शिवसेनेलाही बसलाय आणि तिथूनच मग भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे। त्यातूनच आता ऑपरेशन लोटसची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।